नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित आता आणखीन एक नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सध्याच्या काळात म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर संदर्भात एक मोठी अपडेट नुकतीच आपल्या समोर आलेली आहे, जी की अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि काही महत्त्वाची बातमी मी घेऊन आलो आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती करतो की माझ्यासारख्या एका साध्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आणि मराठी माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा. कारण आपण असेच शासनाच्या नवीन भरती, जॉब, विविध योजना अशा आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसंबंधी सर्व आपण माहिती सांगत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी, आता आचारसंहिता पण संपली, पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला आजच हे काम करावं लागणार आहे. तरच तुम्हाला 6वा हप्ता पैसे जमा होणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर कोणतं काम आहे तेच आपण बघणार आहोत. तर महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महायुती सरकारकडून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 5 हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि लवकरच डिसेंबर महिन्यात देखील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या लाभापासून राज्यातील कोणतीही महिला वंचित राहू नये याकरिता योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबरपर्यंत 2024पर्यंत ठेवण्यात आली होती. यामध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत. तर अशा सर्व महिलांचे अद्याप आत्तापर्यंत अर्ज मंजूर करण्यात आले नाही. अशातच अशा सर्व महिलांसाठी या ठिकाणी मोठी अपडेट समोर येत आहे. या महिलांसाठी सरकारकडून काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. जर महिलांनी या बाबतीवर लक्ष दिले नाही तर अशा सर्व महिलांना या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच लाभापासून कायमस्वरूपी वंचित राहू शकतात. तर चला तर या पाहूया संदर्भात माहिती. महायुती सरकारकडून करण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी घोषणा. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचारामध्ये प्रमुख मुद्दा बनला होता. या योजनेची महायुती सरकारला खूप मोठा फायदा झालेला आहे. त्याप्रमाणे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि हे फक्त लाडक्या बहिणीमुळे शक्य झालेले आहे, हे आपल्याला ठळकपणे दिसून येत आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील आचारसंहिता आता संपलेली आहे. महायुती सरकारने राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा म्हणून या ठिकाणी ही चालू केलेली आहे. त्यानंतर आता 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या कालावधीमध्ये अर्जाची पडताळणी करणे बाकी होती. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित सर्व अर्ज छाननी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर अशा सर्व महिलांची अंतिम यादी तयार करून लाभ देण्यात येणार आहे. परंतु अनेक अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी दूर करून महिलांना अर्ज पुन्हा सादर करावा लागतो आणि जर अर्ज पुन्हा सादर केला नाही तर अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्याकरिता महिलांनी आपले अर्ज मंजूर झाले आहे का नाही हे तपासून घ्यावे व त्रुटी आल्यास ती दुरुस्त करून घ्यावी. त्रुटी दुरुस्त तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी करण्यास सोपे जाईल आणि त्या ठिकाणीच तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्यावी. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.